माणसं बाईले देवी समजते, तिच्या पाया लागते, हातात ताट घेते आणि नवऱ्याची आरती चालू करते. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगते ते मनापासून करतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगते मनापासून करतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगते मनापासून करतो. जय देव जय देव. भारत माता की जय. आता झाले आपण आता पूर्ण कंडिशन वेगळी झालेली आहे. अरे समाजात जर चांगले कारण कोणी करत असेल, चांगले काम कोणी करत असेल, चांगल्या मार्गाने कोणी जात असेल तर त्याची लोक टीका करते. अरे माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि हे सरकार कोणत्या पोझिशनवर आहे. अरे त्याच्या तुरीले भाव मिळत नाही, त्याच्या कापसाला भाव मिळत नाही, त्याच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्याच्या चण्याले भाव मिळत नाही. शेतकरी हा कर्जात डुबून राहिला रे. म्हणून तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात की ओम नमोची विश्वचालका, जगदवंद्या ब्रह्मांड नायका, एकची असोनी अनेका, भासशी विश्वरूपी. तुकडोजी महाराज समोर लिहितात ग्रामगीतेमध्ये शेतकऱ्यासाठी की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी अयोग्य. हे तुकडोजी महाराज लिहितात. आता कीर्तनात गरज कोणाची आहे? तरुणांची. कीर्तनात गरज कोणाची आहे? तरुणांची. 60, 62, 70, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला माय कीर्तन सांगून काय फायदा होईल का काका? मी म्हणतो 60, 62, 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं कीर्तन ऐका पण मनाव नाही घ्यावं. मने सांगा 60, 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं कीर्तन जर ऐकलं आणि त्यानं 70व्या वर्षी जीवनात बदल केला, काही फायदा होईल का रे? नाही. परवा एक कीर्तन झालं आणि तिथं म्हातारा भेटला. महाराज म्हणे 72 वर्ष वय चालू आहे म्हणे, जीवनात क्रांती केली म्हणे. मी म्हणलं पाया लागू द्या बाबा आजी, तुम्ही जीवनात क्रांती केली म्हणलं. काय केलं? काही नाही महाराज म्हणे, आतापर्यंत देशी पेत होतो म्हणे, आतापासून इंग्लिश पेन चालू केली म्हणे. दुसरं म्हातारा त्याच्याही पेक्षा बहादूर होत. महाराज म्हणे मी आता म्हणे 62 वर्षाची वय झाली म्हणे माई म्हणे, आणि मी आता म्हणे गळ्यात माळ टाकली म्हणे आणि देवाचं नाव घेतलं म्हणे आणि भजन चालू केलं म्हणे. कच 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 भजन राज दयाळ. मटण खाणं सोडलं म्हणे, मी दारू पेनं सोडलं म्हणे. कीर्तन झाल्यावर जेवण झालं. जेवाले ते म्हातारा आमच्या सोबत बसलं. जेवण झाल्यावर मालकानं सोपेचं पांदान आणलं आमच्याकडं. सोपेच्या पांदाना म्हणली त्या म्हाताऱ्यानं सुपारी नाही खाल्ली काका, सोप खाल्ली. मी म्हणलं आबाजी सुपारी खाऊन दाखवा बरं. नाही म्हणे, दात नाही उरले म्हणे. त्याच्यानं मटण खाणं होत नव्हतं म्हणून तुला मटण सोडलं. मटण तुला नाही सोडलं, मटणानंच तुला सोडलं. त्या दातानं जागा सोडली, त्या मटणाने विचार केला असन का याच्या दातात जाऊन 2-2 तास मरत म्हणून मटण तुला नाही सोडलं, मटणानं तुला सोडलं. नखरे करू नको. तुकडोजी महाराज आवाज देते. नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. आज या 21व्या शतकात माझा बहुजन समाज या बहुजन समाजाची वर्गाची नव्हती. माझा समाज समोरच्या दिशेने जावा, त्यासाठी भजन असतात, त्यासाठी कीर्तन असतात, त्यासाठी प्रवचनाची गरज असतात, त्यासाठी हनुमान जयंतीचा कार्यक्रम असतात, त्यासाठी महाप्रसाद असतात. तुकडोजी महाराज म्हणतात असल को छोड़ कर भाई, असल में फंस गई दुनिया, असल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई.
काही वाट वाटायला गेले असं याचा कार्यक्रमच आहे कालपासून तोच विचार केला कालच्या कीर्तनात एकही बाई नाही राहत म्हणलं याला म्हणलं मी एकही बाई नाही राहत नाही महाराज म्हणे येईन म्हणे पण येईन म्हणे ज्याचे अप्पर टिप्पर गेले ज्याचे पूर्ण सायलेन्सर फुटून आहे ते कीर्तनात येईन म्हणे वानवाटाचा कार्यक्रम म्हणलं का 15 जणीचा मोर्चा एका जणीच्या घरी काढले बाई चाल बाई वानवाटाले त्या वानात काय येते रे बोरं हेकडे चमचे हेकडे चमचे उसाचा पेरखंड चहा गाड हा चहा गाडणे आजी खरी कालची कंडिशन सांगतो आजी तुले एका बाईनं मा आईले वाण्यामध्ये चहा गाडणी दिली मी सकाळी उठलो म्हणलं आपण चहा कराव आणि हे आलं होतं घरी म्हणलं यायला चहा द्या मी चहा केला आणि चहा केल्यानं थेस चारणी घेतली मी वानात आली आणि तो चहा गरम मी वतला ते गारणी गेली खालतं कपात आणि ते फक्त मूठ माया हाती राहिली वानामध्ये दिलेलं मकर संक्रांत त्याला म्हणते पुन्हा का वाटते वर वाना चमचे अजून कंगवा हा ते कंगवा जर पावतो तर केस जर विचारायला लावते त्याचे दातेच तुटून जाते अजून का वाटते हा आणि उखाणा ते एवढं जबरदस्त घेते मावशी काही बायाचे उखाणे खूपच झकास आहे एका बाईने तू उखाणे घेतलं म्हणे अकेटीतली बकेटी मध्ये होतं गवत अकेटीतली बकेटी मध्ये होतं गवत मी होते जेवत तर बाल्याचे बाबा आले लवत झक्कास उखाणे घेते जी एक म्हातारी कुठे आली तिने उखाणा घेतला तिचा म्हातारा पेत असून थोडा पोत पण तिने जास्तच करून सांगितलं आता असंही म्हणाले काही हरकत नाही त्या बुढीने उखाणा घेतला म्हणे पेला तर पेला माघरचा बुडा दारू पेला पेला तर पेला माघरचा बुडा दारू पेला दुसऱ्याच्या घरी गेला आणि लाता खाऊन आला एका बाईन तर उखाणे घेतलं म्हणे वाकडी तिकडी बाबूल तिला फुटला हिरवा कचपाला वाकडी तिकडी बाबूल तिला फुटला हिरवा कचपाला शंकरराव मेला म्हणून दुसरा टपुऱ्या नवरा केला एका आजीनं तू उखाणं घेतलं मी बसल्या ते ऐकून घेतले फक्त एका बाईनं उखाणं घेतला म्हणे शिरा केल्या रव्याचा खोबरं टाकते खिसून शिरा केला रव्याचा खोबरं टाकते हा शिरा केला रव्याचा खोबरं टाकते शिरा केला रव्याचा खोबरं टाकते खिसून आमचे हे बसले रुसून तर म्या घेतलं चाटून पुसून बायांनो तुमचे हे उखाणे चालू ठेवा पण मी सोबत सांगतो थोई उखाणा घ्या पण त्याचे एक नियम आहे समजा जर तुमच्या पती देवानं तुम्हाला त्रास दिला देऊ नये दारू पिऊन आला ना त्रास दिला तर मी सांगतो थू खाना घ्या आजपासून पेन्सिल न लिहावे ना खोट रबर ना खोडावे बायांना तुम्ही सांगा पेन्सिल न लिहावे ना खोट रबर ना पेन्सिल न लिहावे ना खोट रबर ना खोडावे पेन्सिल न लिहावे ना खोट रबर ना खोडावे नवरा घरी दारू पिऊन आला तर त्याला बोल्या फुकटाने सोडावे असं काही करू नको आजी तो दारू पित असेल तर त्याच्यासाठी इलाज आहे त्याला संध्याकाळी दारू पिऊन घरी खिडक्या दरवाजे लावून द्या टीव्हीचा आवाज वाढून द्या पोरीले जवळ घ्या
पोराच्या हाती पुरीच्या हाती एक एक कडी द्या, तुमच्या हाती एक कडी द्या आणि सैराटचं गाणं लावा आणि झिंग्यात झाल्यासारखे दनादन झोडपे द्या. पण त्याच्यातली एक अट महत्वाची, त्यानं कमी घेतली का नोका मारू तो डबल शिरदोर होईल. उडत होतय दडदड नाही गालावर आली, कसं भरतय मारायची जीवाचा गाठी. आता अधीर झालोया, आता वजीर झालोया, आणि तुझ्यासाठी म्हणून बसून मारून आलोया. आता म्हणतंय तिकट रडतय रंगात रंगात आलोया. हनुमान जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम आहे, तू कुठून झिंगाट नको राहिला. महाप्रसादाने लोकलय इथून झोडपे खाल्ल्याशिवाय जाऊ देणार नाही तुले. पण बायांनो, तुम्ही माणसाची दारू सोडू शकता, कारण तुम्ही राष्ट्रमाताची जाऊ आहे. रे चिंगारी पेटतात त्याला आग म्हणतात, संगीतातल्या चालीला राग म्हणतात. चिंगारी पेटतात त्याला आग म्हणते, संगीतातल्या चालीले राग म्हणते. जंगलातल्या सर्व उच्च झाडाले साग म्हणते आणि मुठभर मावळे घेऊन एकत्रित करणाऱ्याला जिजाऊचा वाघ म्हणते. जिजाऊचा वाघ म्हणते. त्या शिवाजी राजाले जन्मास आणणारी तू जिजामाता आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या 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 राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. साठी मार झेलले आपल्या निजळ्या छातीवर, आपल्या निजळ्या छातीवर, आपल्या निजळ्या छातीवर. सुंदर स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर. साठी मार झेलले आपल्या निजळ्या छातीवर. प्राणपणाने लढले भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं, माझ्या शिवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. 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 माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवाचे ना दिसल्यावर, भगवाचे ना दिसल्यावर, भगवाचे ना दिसल्यावर. पातना धर्म बांधिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. जन्म घ्याशी शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्याशी शिवभक्तांच्या हृदयावर, हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं 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 नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या